ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या सुरू आहे। आश्वासन नको, मानधनवाढीचा जीआर काढण्याची मागणी यावेळेस करण्यात येते। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। आश्वासन नको तर मानधनवाढीचा जीआर काढा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील आशा सेविका ज्या आहेत ते ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। खरं तर 7 तारखेपासून शहापूरवरनं ह्या सर्व हजारोंच्या संख्येने ज्या महिला आहेत, गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका आहेत, ते ठाण्याच्या दिशेने पायी चालत निघाल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ते काल ठाण्यात पोहोचल्या आणि मुख्यमंत्र्यांना कुठेतरी आपल्या मागणीची आठवण करून देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी ह्या सर्व महिलांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलेले आहे। यांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलं सुद्धा, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा एकदा आश्वासनच दिल्याच्या नंतर या सर्व गटप्रवर्तक आशा वर्कर सेविका ज्या आहेत त्या पुन्हा आक्रमक झालेल्या आहेत आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, मानधनवाढीचा जीआर पूर्ण येत नाही तोपर्यंत याच ठिकाणी ठिय्या मांडण्याचा निर्णय जो आहे या सर्व महिलांनी घेतलेला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरची ही सर्व दृश्य आहेत। हजारोंच्या संख्येने ह्या सर्व आशा स्वयंसेविका ज्या आहेत ते दाखल झालेल्या आहेत। कुठेतरी मागणी पूर्ण होईल या आशेने या सर्व महिला शहापूरपासून ते ठाण्यापर्यंत चालत गेलेल्या होत्या। मात्र मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिल्याच्या नंतर आता जोपर्यंत जीआर काढत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका या सर्व आशा वर्कर्सनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या सर्व आशा स्वयंसेविका ज्या आहेत ते आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली नाही, फक्त बैठक घेतली आणि या बैठकीमधनं कुठेतरी तोडगा निघेल, आश्वासनाची पूर्तता होईल अशी आशा या सर्व आशा स्वयंसेविकांना होती। मात्र ती आशा पूर्ण न झाल्यामुळे आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठिय्या मांडून बसण्याचा जो इशारा जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि संपूर्ण भावना ज्या आहेत या सर्व आशा सेविकांनी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन श्रीकांतसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।